तू रडून व्हिडिओ काढला ना, या असं काय ना काय दलिद्री पाठीमागे लागते बघ. विनाकारण तू काल जो रडून व्हिडिओ काढलाय त्याच्यामुळं ही माझ्या पाठीमागे असली दलिंद्री लागली. ही बघू शकते हो. तुझ्या असं रडून व्हिडिओ काढला ना, आज कामावर सुट्टी पडली, विनाकारण सुट्टी पडली आज कामाला. अजून कामावर सुट्टी पडली ना तर या असं पाण्यामध्ये बिस्किट बुडवून खायची वेळ आली माझ्यावर. कसं आहे ना, तू तिथं घरी बसून एकदम सुखाने करते ना, तुला चार चार घास सुखाची खायला भेटते ती. बाळ बारकं आहे म्हणून आई तुला देतेच आहे गोष्टी करून. बाळ बारकं असल्यामुळे तुला सगळ्या गोष्टी चांगल्या खायला भेटते ती. पण इथं ही माझ्यावर ही आली ती ह्याच पाण्यात बिस्किट बुडवून खायचं, अजून आपलं पोट भरायचं. कसं आहे ना, माणूस कुठं जर बाहेर सुखानं राहतंय ना, चार गोष्टी म्हणजे 4 पैशासाठी माणूस कष्ट करते ना, तर त्यासाठी तू असंही करू नको. विषय रडून रडून व्हिडिओ काढू नको विनाकारण. तू आता रडून व्हिडिओ का काढायला लागली की ती चुकीची दिसायला लागली, आणि तू चुकीची न दिसण्यासाठी तू ही रडून असं व्हिडिओ काढते. ती मगरमच्छी असू म्हणतात ना, ती तू आता दाखवायला लागली लोकांना, पब्लिकला दाखवायला लागली की आपण रडलं, आपण पडलं की पब्लिकला वाटणार बाबा की हिचा नवराच चुकीचा आहे. कालच्या व्हिडिओमध्ये म्हणते मी अनाथ आहे म्हणून मला असं वागवतं आहे का? अगं तू मला अनाथ केलं, तू माझ्या घरच्यांपासून तू मला तोडलं आहे. आज ही दिवस आले माझ्या रोग असं ही पाण्याचा गालाच भरायचा, त्यात बिस्किट बुडवून खायचं. ही दिवस आले माझ्यावर आज, ती पण तुझ्यामुळं फक्त. कसं तुला काय वाटत नाही? म्हणजे आता म्हणते मला आहे बाबा आजोबा तुमची आठवण येते. मला तर पहिल्यापासून आईबाप नव्हतेच, मला माझ्या आजोबांनी सांभाळून मोठं केलं आहे, ह्याचा या गोष्टी तू म्हणते. मग घरातनं मला का म्हणजे हाकललं असं? घर सोडून जायचं कारण तूच आहे. तुझ्यामुळं मी घर सोडून गेलो आहे. अजून आता घर सोडून गेलो, कष्ट करून खायला लागलो आहे, ह्याच्यात पण तुला अडचण होती विनाकारण. आधी काय म्हणली व्हॅलेंटाईन डे साजरा करायला गेला आहे, मग त्याच्यावर मी तुला ती व्हिडिओ काढून दाखवलं. तर त्या व्हिडिओमध्ये लोकांनी तुझ्याविषयी तुला निगेटिव्ह कमेंट आल्या, तुझ्याबद्दल निगेटिव्ह लोक बोलली. मग लोकांच्या नजरेत कसं चांगलं बनायचं ना, आपल्या नवऱ्याला कसं वाईट बनवायचं, ही माणूस तुझ्याकडे शिकाव. कसं आहे ना, म्हणजे माणूस कष्ट करून खात आहे तर त्याला तू सुखाने कधी खाऊ देणारच नाही. तू रडली ना की माझ्या पाठीमाग कसली ना कसली दरिंद्री लागतीच. ही मी लय मोठा अनुभव घेतला आहे आधीपासनं तू ह्या गोष्टी करत आली. घरी असलो की विनाकारण भांडणं काढायची, विनाकारण पाठीमाग किरकिर करायची, कुठं काम बघायला गेलं की 7:30 लावायची. आता सुखानं कुठं काम भेटलं आहे, तिथं कष्ट करून 4 पैसे कमवतोय, तर ह्या गोष्टी ही तुला बघवं नाही. ती तू आता किती जरी रडली पडली काही जरी केलं तरी मी काय आता माघारी येत नसतो. कारण तर मला झाली सवय आता मी कष्ट करतोय, 4 पैसे कमवतोय, मला माझ्या लेकरा बाळांचं भविष्य बघायचं आहे. अजून मी माझ्या लेकरा बाळांसाठी आता काहीही करायला तयार आहे. पण आता तुला वाटत असेल की बाबा तू रडल्याने मी माघारी येईल, ह्याच्या काय गोष्टी करेन. आता तू काय पण कर, मी आता नाही माघारी येणार. आता मी तेव्हाच माघारी येईल जेव्हा मी स्वतःच्या पायावर उभा राहील, जेव्हा 4 पैसे मी स्वतः कमवल, 4 पैसे माझ्यापाशी शिल्लक असतील, त्या टायमाला मी माघारी येईल. अजून मी माझ्या लेकरा बाळांसाठी काय ना काय करून दाखवणार. आता बास लय झालं. म्हणजे कसं आहे ना, लय सण केलं मी घरी राहून, पण म्हणजे तू कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरनं भांडणं काढायची, विनाकारण काय ना काय पाठीमागे लावायची. कधी तुम्हाला म्हणजे घरी जरी असलो मी तरी तुम्हाला कुठले इज्जत म्हणून कसली नवऱ्याला इज्जत जास्त आहे, तिनं नवऱ्याची इज्जत तू कधीच दिली नाही मला. तर आता मला ह्या गोष्टी नाहीत करायच्या. आता तू रडल्यावर तुला माहिती आहे ही पगळतं आहे बाबा, पगवून परत माघारी येतं आहे. पण ही गोष्ट आता तू डोक्यातनं काढूनच टाक. आणि तुला लोकांसमोर जर का मला वाईट ठरवायचं असेल तर ठरव वाईट. लोकांना पण दिसतंय की काय करतोय मी.
तू व्हिडिओ टाकला की मी व्हिडिओ टाकणार. कारण तर तू कसं ना लोकांसमोर मला वाईट करण्याचा प्रयत्न करते. ही पहिल्यापासूनच चालत आलं आहे पहिल्यापासून. कुठं पण म्हणजे आपला नवरा किती वाईट आहे. कुठं तुझ्या दुःखात मी नव्हतो का? आता म्हणते सुखादुखात तू अनाथ आहे म्हणून मी तुझ्यासोबत लग्न केलं. ही लग्न केलेली तुम्हाला शिक्षा दिली. आज तू मला अनाथ करून टाकलं आहे. माझ्या लेकरा बाळापासून मला असं बाहेर हाकललं आहे. माझ्या आईबापापासून मला बाहेर पाठवलं आहे तू. कधी मी घर सोडून बाहेर राहिलो नाही. आज तुझ्या असण्या वागण्यामुळे मी घर सोडून लांब राहिलो आहे. सहज म्हणते मी या 2 लेकरा तोंडाकडे बघून घर सोडत नाही, नाहीतर मी कधीच घर सोडून गेली असती. मग तवा लेकरू कुठे गेलतं? तवा आरू बारकी होती त्या टायमाला घर का सोडलं होतं तू? तुझं काय दुखत असलं की मी तुला दवाखान्यात नेत नाही असं बोलून दाखवते. कधी तुला दवाखान्यात नेलं नाही ती फक्त ही गोष्ट सांग मला तू. तोंडवर करून बोलते डायरेक्ट सुखादुखात कधी नवरा नसतो सोबत. अगं तू माझ्या कधी सुखादुखात आहे का? कधी तू माझ्या कुठल्या गोष्टीत आहे का तू? आजपर्यंत फक्त तुम्हाला माझ्यावर शकच घेत आली आणि तू आजपर्यंत फक्त मला छळत आली, त्रास देत आली. ह्या व्यतिरिक्त तू काय केलं आहे माझ्यासाठी? अगं तू अनाथ आहे म्हणून, तुला आईबाप नाही म्हणून, तुला आजोबानं सांभाळलं आहे म्हणून मी तुझ्यासोबत लग्न केलं. तर तू त्याची शिक्षा अशी देते का मला? लोकांच्या नजरेत वाईट ठरवून. मला काय फरक पडत नाही हो. सगळ्या लोकांना दिसतंय कोण किती वाईट आहे, कोण काय आहे, कोण घराच्या बाहेर कसं राहतंय, कसं आपलं जीवन जगतंय, हे सगळं लोकांना दिसतंय. त्याच्यामुळं तू माझ्याबद्दल किती जरी वाईट बोलण्याचा प्रयत्न केला, मला किती जरी वाईट दाखवण्याचा प्रयत्न केला ना, तर माझ्या ऑडियन्सला माहिती आहे, माझ्या पब्लिकला माहिती आहे की मी कसा आहे. ह्याच्या आधी पण मी ती लिकरू घेऊन व्हिडिओ काढत होतो जेव्हा तू घर सोडलं होतं तेव्हा माझी हाल काय झाली ती मला माहिती आहे. अजून ह्या ऑडियन्सला पण माहिती आहे. त्या टायमाला तुला लेकरांची किव आली नाही ना, आता तुला बरी लेकरांची किव लागली. लेकरं आहे ती म्हणून मी घर सोडून जाय नाही, म्हणजे अजून पण तुला घर सोडून जायचं आहे. पण असं काय म्हणते का बाबा की इथनं मी तुम्हाला तुमच्या पाठीमागे किरकिर करत नाही, तुमच्यासोबत भांडण करत नाही, 4 पैसे तुम्ही कमवता तर मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहते, अशा गोष्टी तू बोलते? नाही बोलत. का बोलणार तू? तू बोलणारच नाही ना असं. कारण तर तुला फक्त इम्पॉर्टंट भांडणं आहेत. भांडणाच्या पलीकडे तुला दुसरं काही सुद्धा येत नाही. अजून आपला संसार जो टिकून ठेवला ना, ते आजपर्यंत फक्त मी टिकून ठेवला आहे. तुझ्याकडनं तर कधी म्हणजे ती गोष्ट झालीच नाही. संसार कसा टिकवायचा असतो ना, ही फक्त गोष्ट मला माहिती आहे. ही गोष्ट तुला नाही माहिती. अजून त्यामुळं रडून तर तू बोलूच नको. लोकांना माहिती आहे तू कशी आहे कशी नाही. तू किती जरी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला ना तरी ती समजते. आणि किती मला वाईट ठरवण्याचा तुम्हाला किती वाईट ठरवते ना, ही तुला फक्त माहिती आहे. आणि त्या ऑडियन्सला पण माहिती आहे. तुम्हाला वाईट ठरवते ना, तुम्हाला वाईट. ऑडियन्सला माहिती आहे मी कसा आहे कसा नाही. आज 4 पैसे कमवण्यासाठी घर सोडले, तुझ्या किरकिरीमुळं घर सोडले. तर आता ह्याच्यात पण तू बोलून दाखवायला लागली की यांनी माझ्या सुखादुखात कुठल्या नव्हते म्हणून. कसं आहे ना, तुला जसं वागायचं तसं वाग. मी काय आता माघारी येत नसतो. अजून ही हो, तो असं रडून व्हिडिओ काढला ना, तू रडली ना, माझ्या पाठीमागं दलिंद्री लागते, म्हणजे 100% दलिंद्री लागते. आज हे असं पाणी पिऊन, हे असं बिस्किट खाऊन आजचा दिवस जागा लागलो आहे मी माझा. आता तू आनंदी असशील या गोष्टीमध्ये पण.